हो का, एवढे दगड निघले इथून आहे ना. हे इच्छे म्हणजे पहा इथे या म्हणजे मुख्य मंदिर समूह समाधी समूहाच्या मागची बाजू आहे. आणि हे इकडं या ठिकाणी हे पहा इथं नंदी महाराज आहे आणि मंदिरासारखी प्रतिकृती आहे. इथं कुठल्याही कुणाचं नाव लिहिलेलं नाही. आणि पहा हा जोता आहे, ओटा आहे, ओटा ओटा म्हणतात त्याला. तर ओट्यामध्ये ओट्याच्या खालच्या भागाला हे असे दगड निघालेले आहे. हे दगड कुठून आणले असतील काय, आता आपण नंतर याच्यावर रिसर्च करणार आहोत. तर पहा हे कारागीर लोक, कष्टकरी लोक या ठिकाणी हे मोठे मोठे दगड. बरं तुम्ही जे काढत आहे दगड, तर ते जे दगड काढून राहिले सहज निघत आहे की मेहनत जात आहे? मेहनत जात आहे ना. बरं ते दगड एकमेकाला चिपकवलेले आहे की अलग आहे? वरचे. ठीक आहे, नाही ठीक आहे. म्हणजे पहा ना, आता कित्येक वर्ष झाले. कोणते? हे डिझाईन आहे का? पहा हे डिझाईन आहे म्हणते. हे पहा हे खालची होती डिझाईन आहे ना, खालच्या बाजूला अशा प्रकारची डिझाईन आहे, पाहू शकता तुम्ही. पहा या प्रकारचे म्हणजे त्यावेळेच्या लोकांनी कसं बांधलं होतं याचा पुरावा आहे. हे सर्व काढलेले पहा. हे म्हणजे उत्खननातून जे ज्या ज्या ठिकाणी, जसं आता आपल्याला इकडे नगरधनमध्ये उत्खनन झालं तिथचं बी आपल्याला दाखवलेलं आहे. उत्खननातून कशा कशा प्रकारच्या वस्तू निघाल्या पहा. हे उत्खनन आहे. पहा शिवलिंग आहे, हे शिवलिंग आहे ना. पहा हे शिवलिंग आहे. हे कुठं होता? म्हणजे वर दिसत होता का? खालती होता. बरं काढा, याला चांगला पवित्र ठिकाण ठेवा, कारण शिवलिंग आहे. कारण कसं झालं माहिती आहे का, एवढ्या काळाच्या ओघामध्ये इकडचं तिकडं झालं ते. पहा इकडे ही शिवलिंग आहे. पहा इकडे शिवलिंग आहे. आणि हे शिवलिंग शेकडो वर्षापासून जसेच्या तसेच आहे, काहीच झालेलं नाही याला. हे याचं पहा इकडे शिवलिंग आहे. आणि कमाल आहे, त्या पद्धतीने केलं, वास्तुशास्त्राच्या आधाराने केलेलं आहे. तेव्हा त्याला कुठल्याही प्रकारची धक्काही लागलेला नाही. आतापर्यंत किती भूकंप आले असं पाय मागे दाखवलं तर आपल्याला आजही दाखवतोय. आणि हे सर्व शासनाकडून आहे. सर्व ते सैनिक यांनी पाठपुरावा केला आणि त्यांनी सर्वांच्या लक्षात आणून दिलं. पहा इकडं अशा प्रकारचं सुबक आहे. आणि याचं इनोव्हेशन होतं, ज्याला नूतनीकरण असं आपण म्हणतो ना. आपलं घर एखादं समजा जुनं झालं तर त्याला आपण रंगरंगोटी करतो, पण याचं पावित्र्य, याचं जे मूळ रूपाने अबाधित ठेवलं जातं बरं, याला कुठल्या प्रकारे धक्का लावला जात नाही. त्याच्यावरचा जो हे आहे भाग म्हणजे काजळी म्हणा, धूळ म्हणा, ही काढल्या जात आहे फक्त. बाकी याचं पावित्र्य अबाधित आहे. पहा इकडे मोठमोठे दगड. त्यावेळेच्या राजांनी, ते गोसाई होते, त्यांना जमीन दान दिली होती आणि ते धर्मरक्षणासाठी बरेच वर्ष इथं राहत होते. आणि एवढंच नव्हे तर ज्या ज्या गोसाई लोकांचं या ठिकाणी निधन झालं त्यांच्या समाध्या या ठिकाणी आहेत असे त्यांचे वारसदार सांगतात.